तुम्ही आणि मी दोन अनोळखी व्यक्ती, तरीही आपल्याला जोडणारा एक धागा आहे आणि त्या धाग्याचं एक टोक आपल्या दोघांच्याही पूर्वजन्माशी जोडलं गेलंय. मग मी तसाच विचार केला. मी आणि तनू आम्ही दोघं का भेटलो, का एकत्र आलो? 5 वर्ष एकाच कॉलेजमध्ये असूनही आमची एकदाही गाठ पडली नाही. ती फक्त शेवटच्या दिवसांमध्येच पडावी आणि आमचं लग्नही व्हावं. म्हणजे माझ्या आणि तनूच्या नात्याचा धागाही मागच्या जन्माशी जोडला गेलाय की काय? म्हणजे डॉक्टर, पुन्हा आपण तिथेच आलो. भूतकाळाचे दरवाजे उघडण्यापलीकडे आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तो कधीच नव्हता मिसेस शास्त्री, कधीच नव्हता. आणि म्हणूनच द सूनर द बेटर. आई येते. कुठं निघालात? बँड्राला चालली. म्युरलचा एक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे मला. येतेस? प्रिया, मी काय म्हणत होते, माईंचा फोन आला होता शुभ्राला. कशा आहेत? काय छान आहे. त्यांनी आपल्याला सगळ्यांना कोकणात बोलवलंय. मी आणि शुभ्रा जायचं म्हणतोय. तू पण येशील ना? माझं काय सांगता येत नाही. अगं असं काय करतेस, चल ना. नाहीतरी मोठी इथे बसून काय करणार आहेस? हॅलो, मला जर हे काम मिळालं तर मग नाही जमणार ना मला. बरं ठीक आहे, पण आपण आलात ना तर आम्हाला आनंद होईल. हो येते का आत्या? तुझं चालू दे. अच्छा, म्हणजे आता पुन्हा बाळकडे राहायला जायचं वाटतं. मी का वंश, तुम्ही नाही येणार आमच्या बरोबर? कुठे? कोकणात? हो, तिच्या घरी. तिथे मी येऊन काय करणार आहे? तुमची मर्जी. मला आपलं वाटलं होतं की तुम्हाला एरवी कुठे जायला मिळत नाही, तर या निमित्ताने आमच्या बरोबर. नाही, तसं आवडलं असतं मला यायला, पण नकोच. ठीक आहे, तुम्ही इथे राहिलात तरी चालेल. बाळभाऊजींच्याकडे जायची गरज नाही. आदिनाथ आणि हे आहेत इथे. ठीक आहे. काय मग स्वतःचं घर वगैरे वाटतं त्यांचं? नाही, घर भाड्याचंच आहे, पण चांगलं प्रशस्त आहे. हो का? घरामागे अंगणात माईंनी मोठा मांडव घातलाय. त्याच्यात ताज्या भाज्या येतात, त्या खायच्या. गोठ्यात गाय आहे, तिचं ताजं दूध असतं, लोणी, मजा असते. शिवाय घरासमोर टेकडी आहे छान, संध्याकाळी फिरायला जायला. अर्थात हे सगळं तुम्हाला काही नवीन नाही म्हणा. मग तुम्ही हे सगळं लहानपणी वाड्यावर अनुभवलंय. एकदम चिक्कार. हो ना. मला बाई त्याचं अप्रूप फार, म्हणून म्हटलं. पण तुम्ही नाही आलात तरी चालेल वंश. ते तू सांगायची काही गरज नाहीये. तशी येणारच नव्हते मी अजिबात. मला इथे खूप काम आहेत. खूप म्हणजे खूप काम आहेत. अगं याच महिन्यात सुलेखाचा साखरपुडा ठरतोय ना. हो अगं, परवा पूनमनी सांगितलं नाही वाटतं तुला? तिने या घराशी संबंध तोडलेत, माहितीये ना तुम्हाला? हो का? नाही, त्या दिवशी तुमचं वाजलं ना, त्यावेळी मी प्रत्यक्ष तिथे हजर नव्हते ना, आणि ती सुद्धा काही सांगत नाही ना नीट.
हा तर म्हणजे मला प्रचंड कामं आहेत, अगदी खूप कामं आहेत. आणि ही पूनम तिच्या एकटीच्याने हे सगळं निभावणार आहे का सांग ना मला तू. नाही तुला निदान रीतीभातीत तरी सगळ्या माहिती आहेत ग, पण तिथे म्हणजे सगळा आनंद आहे बघ. अगं मागे एकदा ना तिने अगं थांब ना. स्वयंपाक आटपायचा. अगं थांब बैस बैस बैस. अगं मागे ना तिनं ना हळदी कुंकवाचा घाट घातला होता ग. हिच्याला काही येईना हिला म्हणजे काही. वंस ज्या लोकांना या घराशी संबंधच ठेवायचा नाही त्यांच्याबद्दल मला काहीही ऐकायचं नाही, बोलायचं सुद्धा नाही. हॅलो. घरामागे अंगणात माईंनी मोठा मांडव घातलाय. त्याच्यात ताज्या भाज्या येतात, त्या खायच्या. गोठ्यात गाय आहे, तिचं ताजं दूध असतं. का वागते तनिष्का अशी? गरज असते म्हणून नातं असतं आणि गरज संपली की नातं तुटतं. तिच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काय संबंध? नाहीतरी तिला वैयक्तिक आयुष्य कुठे? तिच्या घरात एक लहान मुलीचा फोटो असतो. कोण आहे ती मुलगी? कोणी असेल, माझा तिच्याशी काय संबंध? नाही नाही, या मधल्या काळात नक्कीच शुभ्रा तर जाऊन भेटली नसेल ना तिला? नाहीतरी तिने तिचा चेहरा पाहिला होता. ती जर तनिष्काला येऊन नाही पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाहीये? तशा माझ्यात काही शक्ती आहेत, तशा तिच्यातही आहेत. आणि त्यासाठी जर आता तनिष्का तिची मदत करायचं ठरवणार असेल तर नाही, यावेळी मी लढाई हरणार नाही. कुणीही काहीही करू. तनिष्का, तूच शिकवलेली विद्या तुझ्यावरच वापरायची वेळ आली आता. तुझ्या मेंदूत नेमकं काय चाललंय हे कळायलाच पाहिजे. एवढ्यातच गेला आदिनाथ बाहेर, पण येईल 5-10 मिनिटात. नाही काकू, खरं तर मलाच उशीर झाला. आमचं 9ला भेटायचं ठरलं होतं ऍक्च्युली, पण 10 वाजत आले. घे ना. बाकी कसा आहेस? ठीक आहे. ऑफिसात जायला लागलास ना? म्हणजे कधी कधी. स्वप्नील, अरे असं करून कसं चालेल बाळा? तुला उभं राहायला हवं ना. म्हणजे असं बघ, काही काळानंतर का होईना माणूस पुढे चालायला लागतो. आत्ता हे सगळं बोलण्यात काय अर्थ आहे काकू? जेव्हा पावलं पुढे पडतील तेव्हा पडतील. इथे येत जा वरचेवर. मागे पण 2च दिवस राहून गेलास, बरं नाही वाटलं मला. कधी कधी गर्दीतच एकटेपणाची खूप जाणीव होते. म्हणून
क्षिप्राच्या बाबांचं काय पत्र वगैरे? त्यांना त्यांचं काम आहे. क्षिप्रा नेहमी म्हणायची, आय एम माय पापाच थर्ड लव्ह. पहिले आर्किओलॉजी, मग माझी आई आणि मग मी. माझं तसं नव्हतं ना काकू. माझ्यासाठी फक्त क्षिप्रा आय एम सॉरी. मी सगळं वातावरणच ग्लूमी करून टाकलं. म्हणूनच मी इथे राहिलो नाही. नाहीतर काकू तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या हातचा स्वयंपाक मला किती आवडतो ते. मग आता जेवूनच जा. नाही नाही नाही, मी आता तुझं काही ऐकणार नाही. नाश्ता तरी केलाच पाहिजे. हे बघ प्रिया आहे आत, तिच्याशी जरा वेळ गप्पा मार. मी आता थालीपीठ टाकते. काकू सॉरी. अरे स्वप्नील ना? ये. अरे बैस बैस बैस. ये अरे बैस. संपतच आला होता जग. सॉरी, मला वाटलं प्रिया आहे त्यामुळं. नाही रे, काही हरकत नाही. काय रे, कसा आहेस बाबा तू? ठीक आहे. प्रियाला भेटायला आला होतास? नाही, ऍक्च्युली माझं आधीकडे काम होतं, पण तो घरात नाहीये म्हणून म्हणलं. प्रिया आणि तू, तुमची चांगली मैत्री आहे ना? हो. का? अरे तिच्या डोक्यात काहीतरी भरव चांगली अक्कल बिक्कल. अरे तिच्यामुळे या घरात केवढा गोंधळ झालाय माहितीये. अरे म्हणून हा सगळा जप्त. हे बघ, तू सुद्धा चल माझ्या बरोबर एकदा तिकडे. त्या आमच्या माता आहेत ना, अगदी साक्षात सीतेचा अवतार आहेत म्हणे. कुसुमात्या, माझा देवावर विश्वास नाहीये. हो का? नाही, असे नसेल, म्हणजे नसतो एखाद्याचा विश्वास. तू बैस, मी आले. प्रियाबद्दल तुम्ही काहीतरी सांगणार होता. सुलेखाच्या बाबतीत ती जे काही वागते ना, ते अत्यंत चुकीचं आहे बाबा. अरे जेल पर्यंत पोहोचवण्या इतपत मजल गेली तिची. सुलेखा जेलमध्ये गेली असती, तिच्या विरुद्ध पुरावेच नाहीत ना, म्हणून सोडावं लागलं तिला. त्यानंतर घरात एवढा तमाशा झालाय म्हणून सांगू तुला. हो, मला हे सगळं काहीच माहित नव्हतं. कसं आहे माहिती का स्वप्नील? अरे या घरात म्हणजे तेरी भी चूप आणि मेरी भी चूप. अरे हे बघ, मी सतत खरं बोलत असते म्हणून मी वाईट. प्रिया कुठे आहे? अरे तिला काहीतरी आणायचं होतं ना सामान, म्हणून ती बाहेर गेली. अरे तुला सांगते मी, तिनं आईला सुद्धा काहीही सांगितलेलं नसेल. या घरात काही सांगण्याची पद्धतच नाहीये ना. तू बैस, तू बैस. मी आले. हा
ऐक आई, देवा माझ्या परमेश्वरा. हॅलो. वर्गात पहिला नंबर आला म्हणून विद्यार्थ्यांनी गुरुला शिकवायचा प्रयत्न करू नये. माझ्याबरोबर हे असले खेळ खेळायचे नाहीत सुलेखा. ह्या वेळेला फक्त कपाळातनं रक्त काढलंय. पुन्हा असा पोरकटपणा केलास ना तर कपाळ मोक्ष होईल तुझा. आणि मग पुन्हा एक जन्म घ्यावा लागेल तुला तुझी शपथ पूर्ण करण्यासाठी. कळलं?